जय श्रीराम. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विरचित राजनीतीवरील ग्रंथ बुधभूषण या व्हिडिओमध्ये आपण राजनीतीचा उगम केव्हा झाला आणि राजनीती म्हणजे काय हे बघणार आहोत. राजनीती म्हणजेच राज्यशास्त्र, राजधर्म, दंडनीती, नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्र हा शब्द फक्त अर्थ, पैसा या गोष्टींशी निगडीत नाही. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये कौटिल्याने राजनीतीशास्त्र सर्व या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. त्यामुळे अर्थशास्त्र म्हणजे राजनीतीशास्त्रच. राजा आणि राज्य. राज्य म्हणजे प्रजेचं संरक्षण आणि प्रजेचं संरक्षण करण्यासाठी सैन्य, दूत, अमात्य, हेर, दुर्ग, कर आणि दंड या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. आणि या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार, सर्वंकष विचार या राजनीतीशास्त्रामध्ये मांडलेला असतो. नीती म्हणजे नीती या शब्दाची फोड आपण बघूयात, त्याचा अर्थ बघूयात. नी म्हणजे नय, नेणे, मार्गदर्शन करणे. नीतीचा अर्थ होतो योग्य मार्गावर आणणे. थोडक्यात राजनीती म्हणजे राजाने प्रजेला, समाजाला योग्य मार्गावर घेऊन जायचं, याला म्हणायचं राजनीती. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद या सर्वांमध्ये राजनीतीचे पुष्कळ उल्लेख आपल्याला आढळतात. महाभारतामध्ये तर राजनीती, राजशास्त्र यावर विस्तृत विवेचन केलेलं आहे. महाभारतातली विदुरनीती ही राजनीतीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याचप्रमाणे जगातले सगळ्यात सर्वश्रेष्ठ राजनीतिज्ञ, दंडनीतीचे प्रणेते असे भगवान योगेश्वर श्रीकृष्ण यांनी महाभारतामध्ये प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी न होता, प्रत्यक्ष शस्त्र हाती न धरता सांगीन युक्तीच्या गोष्टी 4 याप्रमाणे जी सगळी रचना केली, युद्धनीती, राजनीती जी आपल्यासमोर मांडली ती विलक्षण आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. महाभारताच्या युद्धामध्येच अंतिम क्षणी शरपंजरी मरणोन्मुख पडलेल्या भीष्म पितामहांच्या समोर जेव्हा धर्मराज युधिष्ठिर जातात, तेव्हा भीष्म पितामह धर्मराज युधिष्ठिरांना राजनीतीचे विस्तृत मार्गदर्शन करतात. भीष्म पितामह असं सांगतात की राजनीती शास्त्राचा उगम हा ब्रह्मदेवाने केला आणि ब्रह्मदेवाने 1,00,000 अध्यायामध्ये राजनीती शास्त्रावरील पहिला ग्रंथ रचला. ब्रह्मदेवाने रचलेला ग्रंथ तिथपासून राजनीतीचे कसे कसे टप्पे हे पडत गेले आणि कोणी कोणी राजनीती शास्त्रावर भरीव असं कामगिरी केली आणि त्याच्यानंतर शंभूराजांनी त्याच्यामध्ये कसं मोलाचं योगदान दिलं हे आपण बघणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हे मुजरा करतो छत्रपती श्री संभाजी राजा.